नमस्कार सर्वांचं स्टडी विथ केतकी या यूट्यूब चॅनलमध्ये अत्यंत महत्त्वाची अपडेट देण्यासाठी आजचा व्हिडिओ असणार आहे. रेल्वे ग्रुप टी ची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. 32,438 पदांसाठी ही जाहिरात आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. विद्यार्थी मित्रांनो, ही जाहिरात खूप मोठी आहे, पण या जाहिरातीमधील जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आज या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत. बघा, ही ॲडव्हर्टाइजमेंट नंबर आहे 08/2024 या ठिकाणी. ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख 23 जानेवारीपासून ते 22 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरून सबमिट करू शकता. त्यानंतर अर्ज फी भरण्याची शेवटची तारीख 24 फेब्रुवारी म्हणजेच काय तर 2 दिवस एक्स्ट्रा 23 आणि 24 तारखेपर्यंत फी भरू शकता. आणि एक महत्त्वाचा पॉईंट, जर तुम्ही फॉर्म भरून टाकला पण तुम्हाला जर भरलेल्या फॉर्ममध्ये काही बदल करायचा असेल तर बदल करण्यासाठी मॉडिफिकेशन करेक्शन विंडो ती ओपन होणार आहे 25 फेब्रुवारीपासून ते 6 मार्चपर्यंत. मात्र 6 मार्च नंतर तुम्हाला तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये काहीही बदल करता येणार नाही. फॉर्म भरायला 1 महिना आहे तुमच्याकडे 22 फेब्रुवारीपर्यंत. पुढे बघूयात. झोननुसार जागा किती आहेत? बऱ्याच मुलांचा प्रश्न हा असेल की आपल्या महाराष्ट्रात जागा किती आहे? तर महाराष्ट्रातील 2 महत्त्वाचे झोन आहे. इथे बघा, वेस्टर्न रेल्वे आणि सेंट्रल रेल्वे या 2 झोनच्या जागा फक्त एकट्या मुंबईच्या आहेत. वेस्टर्न रेल्वेच्या 4,672 जागा आहेत आणि सेंट्रल रेल्वेच्या 3,244 जागा आहेत. टोटल 7,916 पदं फक्त एकट्या मुंबईला आहेत. असे सगळे 14 झोन जर तुम्ही बघितले तर एकूण 32,438 जागा आहे आणि हे तुम्हाला चॉईस करायचे आहे कोणत्या झोनमध्ये फॉर्म भरायचा आहे. तुम्हाला इतर ठिकाणच्या झोनबद्दल सविस्तर माहिती हवी असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी या PDFची लिंक शेअर केलेली आहे. नक्की जाऊन बघा. आणि त्या झोन नंतरून ज्या 14 वेगवेगळ्या पोस्ट आहेत त्या पोस्टला प्रेफरन्स कसा द्यायचा खाली दिलेल्या PDF मधून ओपन करून बघू शकता. सर्वात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे ही परीक्षा मराठी भाषेमध्ये सुद्धा होणार आहे. पगार साधारणतः किती आहे? 7व्या वेतनानुसार. मूळ वेतन बघा 18,000 प्रति महिना. या मूळ वेतनाव्यतिरिक्त यामध्ये तुम्हाला TA, DA, मेडिकल बेनिफिट्स ही सगळे अमाऊंट एकत्र येऊन इनहँड सॅलरी यापेक्षा जास्त पडते महिन्याला. इथे एजमध्ये तुम्हाला मात्र सूट दिलेली आहे. वयाची अट काय आहे? 18 ते 36 आहे. यापूर्वीच्या भरतीमध्ये वयाची अट काय होती? तर 18 ते 33 होती. पण आता त्यांनी काय केले, कोविड-19मुळे 3 वर्ष रिलॅक्सेशन तुम्हाला दिलेले आहे. ओपन, OBC, EWS, SC, ST आणि जे एक्स सर्व्हिसमॅन आहे त्यांच्यासाठी देखील एजमधील सवलत दिलेली आहे. तर लक्षात घ्या. आता यामध्ये असा पण प्रश्न असेल की माझी जन्मतारीख ही आहे, माझे वय बसते की नाही इथे. या नोटीसमध्ये या संदर्भात सुद्धा सांगितलेले आहे. जन्मतारीख या दरम्यान असावी. यासमोर दिलेल्या नियमांनुसार वयात सूट दिलेली आहे. जसे की ओपन, EWS आणि बाकी कॅटेगरी पण तुम्ही बघू शकता. आता पुढे बघूयात आपण. शैक्षणिक पात्रता. या जाहिरातीमध्ये असे क्लिअरली मेन्शन केलेले आहे. कोणताही उमेदवार 10वी उत्तीर्ण असलेला किंवा ITI होल्डर किंवा त्या संदर्भात इक्विव्हॅलंट तुमचं जर शिक्षण असेल तर तो कॅन्डिडेट या 14 पदांसाठी अप्लाय करू शकतो झोननुसार. इथे ही 8 पदे दिली आहेत. त्याखाली ही 6 पदे. अशी एकूण टोटल 14 पदे आहेत. पुढे जाऊयात. फी किती आहे मग या फॉर्मची? ही सेंट्रल गव्हर्नमेंटची एक्झाम अशी आहे की तुम्ही फी भरल्यानंतरून तुमची फी रिफंड पण केली जाते. कधी केली जाते? थोडक्यात सांगते, लक्ष द्या. इथे जर बघितलं आपण ओपन, OBC, EWS कॅटेगरीचे जे आहेत या सगळ्या उमेदवारांना ₹500 फी फॉर्म भरताना लागणार आहे आणि उरलेले जे कॅन्डिडेट SC आणि ST या उमेदवारांना मात्र फी किती आहेत? ₹250. परत फी रिफंड होते का? तर हो, होते. या वरच्या उमेदवारांना ₹400 फी रिफंड होते. कधी होते? तर कम्प्युटर बेस्ड टेस्ट जी सुरुवातीला एक्झाम होते त्या एक्झामला तुम्ही हजर झाल्यावर. तर रितसर 500 पैकी ₹400 तुम्हाला रिफंड मिळणार. म्हणजे ₹100 फी लागणार. पण एक्झामला जावे लागेल तेव्हाच मिळेल. आणि दुसरं म्हणजे SC, ST कॅटेगरीचे असाल तुम्ही तर तुमची ₹250 फी पूर्ण रिफंड होते. आता तिसरा महत्त्वाचा पॉईंट नीट ऐका. जे दिव्यांग उमेदवार असतील आणि फिमेल कॅन्डिडेट असतील कोणत्याही कॅटेगरीमध्ये त्यांना सुद्धा ₹250 फी रिफंड होईल. ही जी लाईन आहे ती नीट बघा. त्यामध्ये ट्रान्सजेंडर माजी सैनिक उमेदवारांना देखील फी रिफंड होईल ₹250. आता परीक्षेचे टप्पे बघूयात. 4 टप्पे आहेत. कम्प्युटर बेस्ड टेस्ट, दुसरी फिजिकल इफिशियन्सी टेस्ट, त्यानंतर तिसरे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे आणि चौथे मेडिकल एक्झामिनेशन आहे. अशी 4 टप्प्यात ही एक्झाम होणार आहे. म्हणजेच काय तर एकच सिंगल ऑनलाईन CBT परीक्षा होणार. या CBT मार्क्सवरून तुमचे पुढचे फिजिकल टेस्टसाठी सिलेक्शन होणार. या CBTमध्ये 4 विषय असणार आहेत तुम्हाला. जनरल सायन्स म्हणजेच सामान्य विज्ञानला 25 प्रश्न असणार आहेत. गणितामध्ये 25 प्रश्न आहेत. सामान्य बुद्धिमत्ता म्हणजेच रिझनिंगला 30 प्रश्न असणार आहेत. आणि
GA चालू घडामोडीला 20 प्रश्न म्हणजेच तुम्हाला विचारले जाणार आहे तिथे टोटल जर बघितले 100 प्रश्न. 100 प्रश्न 100 मार्क्ससाठी आणि वेळ तुम्हाला किती आहे? 90 मिनिटे आणि दिव्यांग उमेदवारासाठी 120 मिनिटे वेळ आहे. आणि मित्रांनो, आपल्या या चॅनलवरती मी सरळ सेवा भरती रिलेटेड एज्युकेशनल व्हिडिओ अपलोड करत असते. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुढे जाऊयात. निगेटिव्ह मार्किंग आहे का? तर हो आहे. 1/3 असणार आहे. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/3 गुणांसाठी निगेटिव्ह मार्किंग असेल असा हा अभ्यासक्रम त्यांनी दिलेला आहे. या एक्झाम बाबत फॉर्म भरताना काही अडचण आली तर ही समोरील वेबसाईट आणि हा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर पुढे आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून तुमच्यापर्यंत पुढच्या व्हिडिओची अपडेट लवकर पोहोचेल. धन्यवाद सगळ्यांची इतका वेळ दिल्याबद्दल.